भुशी डॅम्प येथे तब्बल एकाच कुटुंबातील नागरिक वाहून जाण्याची घटना घडली. त्याचे व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काळजाचा ठोका चुकावा अशी ही घटना घडली. मात्र सध्या मोखाडा जव्हार तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची गर्दी व्हायला लागली असून काही हौशी पर्यटकांकडून नियम डावलून चिखलीच्या ठिकाणी जाणे, जास्तीच्या उंच ठिकाणावरून उड्या मारणे, हुल्लडबाजी करणे यामुळे अनेक अप्रकार घडत असतात. गतवर्षी जव्हारमधील दाबोसा काळमांडवी या धरणात अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर तेथे जाण्यास पर्यटकांना बंदी सुद्धा घालण्यात आली होती. यामुळे पर्यटन करताना मौज मस्तीपेक्षा आपला जीव अत्यंत महत्त्वाचा आहे याची जाणीव ठेवायला हवी. गतवर्षी दाबोसा धबधब्यात एका बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर काळमांडवी धरणात आजवर अनेक जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय तर काही महिन्यांपूर्वी दाबोसा येथे उंचावरून उडी मारताना एका दगडावर आपटून एकाचा मृत्यू झाला होता. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिकिरीच्या ठिकाणी न जाणे, स्टंटबाजी न करणे, रील व्हिडिओ बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घालू नये अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. मुळात अशा काही घटना घडल्या की प्रशासनाकडून थेट पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात येते. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मात्र थेट बंदीसारखी पावले उचलण्यापेक्षा येथे जीवरक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करणे, पर्यटन स्थळांवर पोलीस संरक्षण देणे, सूचना फलक मोठ्या प्रमाणात लावणे, तलीराम पर्यटकांवर थेट कारवाई करणे अशा अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र त्याहीपेक्षा पर्यटकांनीच अन्य बाबींपेक्षा आपला जीव, आपले कुटुंब महत्त्वाचे समजावे असे आवाहन करण्यात येत आहे.